चाकण नगर परिषदेतर्फे अनधिकृत प्लॉटिंगवर सलग दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई। नगर परिषदेच्या धडक कारवाईमुळे अनधिकृत भूखंडांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना चपराक। नगर परिषदेचे बांधकाम विभाग, नगर रचना विभाग, स्वच्छता विभाग, अतिक्रमण विभाग, पाणी पुरवठा आणि अन्य विभागातील 6 अधिकारी, 30 कर्मचारी, 5 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी, 4 जेसीबी आदी यंत्रणांसह कारवाई सत्र। नगर परिषद मंजुरीशिवाय प्लॉट नियमित होत नाहीत। तोते विक्रेते, सल्लागार यासारख्या लोकांपासून सावध रहा। केवळ नगर परिषदेमार्फत मंजूर भूखंड अथवा प्लॉटचीच खरेदी करावी। चाकण नगर परिषदेचे मुख्य अधिकारी डॉक्टर अंकुश जाधव यांनी नागरिकांना केले आवाहन। नाशिक फाटा ते राजगुरुनगर या मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य शासनाने उन्नत मार्ग उभारण्याचा घेतला निर्णय। या प्रकल्पाच्या महत्त्वाचा टप्पा म्हणून सेवा रस्त्यांच्या बांधकामासाठी आवश्यक भूसंपादनासाठी राज्य शासनानं अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 200 कोटी रुपयांच्या निधीस दिली मान्यता। राज्य शासनाच्या या निर्णयामुळे नाशिक फाटा ते राजगुरुनगर दरम्यान सेवा रस्त्यांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवाशांचा वेळ आणि इंधन बचत होणार आणि पर्यायाने परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार। राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सन 2025 अंतर्गत पिकांची उत्पादकता वाढवणे आणि सुधारित वाणांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने उन्हाळी हंगाम 2025 साठी भुईमुग पिकासाठी प्रति हेक्टर 150 किलो भुईमुग शेंगांचे प्रमाणित बियाणे दर 114 प्रति किलो 100% अनुदानावर वितरित करण्यात येणार। यासाठी प्रति लाभार्थी किमान 0.20 हेक्टर ते कमाल 1 हेक्टर क्षेत्रासाठी लाभ दिला जाणार। 100% अनुदानावरील या घटकासाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक। लाभार्थी निवड ही लक्षांकांच्या अधीन राहून प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर करण्यात येणार। या योजनेचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा। जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी केले आवाहन। पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक अरविंद भारमळ जिल्हास्तरीय गुणवंत पुरस्काराने सन्मानित। पुणे येथील सिंहगड रोडवरील निळू फुले सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न। खेड तालुका एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, उपाध्यक्ष अजित लुणावत, मानद सचिव एअर कमोडर गणेश जोशी, सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापकीय अधिकारी, प्राचार्य, अधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अरविंद भारमळ यांचे केले अभिनंदन। चाकण येथील स्वर्गीय गुलाबराव गोरे शिक्षण संस्थेच्या ज्ञानवर्धिनी विद्यालय, भामा इंग्लिश मीडियम स्कूल आणि स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे माध्यमिक विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज येथे 3 दिवसीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा। स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मनीषा गोरे यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे यांनी भूषवले। यावेळी उद्योजक शशिकांत जाधव, मनोहर शेवकरी, चाकण पतसंस्था संचालिका साधना गोरे, समाजसेविका स्मिता जाधव, वैशाली भुजबळ, सरिता भुजबळ, संचालिका सविता गोरे, मुख्याध्यापिका प्रमिला गोरे, प्राचार्य माधुरी गोरे, प्राचार्य सचिन आभाळे, प्रेरणा काळे, विभाग प्रमुख दत्तात्रय लिंबोरे, क्रीडा शिक्षक स्वाती काळे, वंदना बकाल, सिद्धार्थ मळेवाडी आदींची उपस्थिती। क्रीडा महोत्सवात कबड्डी, खो खो, गोळाफेक, लांब उडी, उंच उडी, धावणे, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, क्रिकेट या स्पर्धा होणार। कुरुळ येथील किमया इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अॅल्युमिनियम धातूच्या सुमारे 1.5 लाखाच्या मटेरियलचा अपहार। म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात शिवानंद सोमलिंग पटणे याच्यावर गुन्हा दाखल। या प्रकरणी किमया इंजिनिअरिंगचे स्टोअर आणि डिस्पॅच विभागाचे मॅनेजर बाजीराव सर्जेराव खबाले यांची फिर्याद।
ड्राईव्ह बॉक्सचे एकूण 14 नग असा अॅल्युमिनियम धातूच्या मटेरियलचा आरोपी शिवानंद पटणे याने फिर्यादी बाजीराव खबाले यांचा विश्वास संपादन करून स्वतःच्या फायद्यासाठी केला अपहार. रस्त्यात गाडी का लावलीस, बाजूला हो, अशी विचारणा केली असता चालकाने मोटारीतील दांडुक्याने जाब विचारणाऱ्या रिक्षा चालकावर हल्ला करीत केली गंभीर दुखापत. रिक्षा चालक रोहित गोकुळ कोळपकर वय 23 हा गंभीर जखमी. या प्रकरणी आरोपी प्रतीक औटी वय 27 याच्यावर गुन्हा दाखल. निघोजे गावच्या हद्दीत सासा कंपनीच्या गेट समोर घटना. रिक्षा चालकावर झालेल्या हल्ल्यात कपाळ, नाकावर गंभीर जखमा, डोक्यालाही दुखापत. पुणे जिल्हा परिषदेच्या 30 शाळांमध्ये स्किल लॅब्स उभारण्यासाठी पुणे प्रेस्टिन रोटरी क्लब आणि पुणे जिल्हा परिषद यांच्यात सामंजस्य करार. स्किल लॅब्स करता खेड तालुक्यातील काळूस आणि वाकी खुर्द शाळा, तर रोबोटिक सिम्युलेशन लॅबसाठी कुरळी आणि शिरोली शाळेची निवड. या स्किल लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, ब्युटिशियन, निटिंग, बेसिक इलेक्ट्रॉनिक्स अशा 13 व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार.